नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड थोडा लेट आलेला आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर का हा व्हिडिओ आवडीने पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये पॅनिक झालेली शर्वरी थेट राहुल असलेल्या ठिकाणी पोहोचते आणि त्याला रागात विचारते की तुझा फोन कुठे आहे. तो बोलतो की हे का इथेच. ती वैतागून बोलते की अरे मग केव्हापासून ट्राय करते, तुझा फोन लागत का नाही आहे, काय झालं, जानकी मेली का. तेव्हा तो म्हणतो की मला कसं माहिती असणार. ती वैतागून बोलत असते की माहिती असणार म्हणजे अरे मी तुला सांगितलं होतं ना, ती मरते याची खात्री होईपर्यंत तू तिथेच थांबून राहा, पण मग तू असा का निघून आलास. तेव्हा आता हा राहुल बोलतो की अगं ती बेशुद्ध झाली, खाली पडली, मी पैशांची बॅग घेऊन निघून आलो. तेव्हा ती बोलत असते की अरे पण जर का तू आल्यानंतर तिला कोणी हॉस्पिटलमध्ये नेलं तर, आणि जर का ती वाचली तर. तेव्हा राहुल सांगतो की अगं असं कसं कोणी नेईल, तिथे कोणीच नव्हतं. तेव्हा ती पुन्हा त्याला ओरडत असते की पण तू तिथे का थांबला नाहीस. तेव्हा तो बोलतो की कारण मी पकडला जाईल ना याची भीती होती मला. तेव्हा आता ही शरू म्हणत असते की तूच म्हणतोस ना तिथे कोणीही नव्हतं, मग कसा पकडला असता. राहुल तू इतका युजलेस सारखा का वागतोस, आणि ती पैशांची बॅग कुठे. असं म्हणत शरू घाईने बाजूला असलेली पैशांची बॅग घेते, पैसे पाहते आणि लगेच निघालेली असते. राहुल तिला म्हणतो की काय कुठे. अगं शरू तुला कळतंय का, तू पैसे घेऊन जाते हे खूप रिस्की आहे. तेव्हा ती सांगते की नाही मला व्यवस्थित कळतंय मी काय करते ते, हे पैसे तिथे त्याच घरात जास्त सेफ आहे. एकतर त्यांचं सगळं शोधून झालंय, आता ते पुन्हा कोणी पाहणार नाही आहे. राहुल पुन्हा तिला बजावतो, परंतु शर्वरी ऐकत नाही. जानकी मरण्याची जबाबदारी तू घे, हे पैसे सेफ ठेवण्याची जबाबदारी मी घेते, असं बोलून शरू आता तिथून निघून गेलेली असते. त्याच वेळेस इकडे आता सारंगला ऐश्वर्याची काळजी वाटत असते. आता सारंगला एकच प्रश्न पडलेला असतो की ऐश्वर्या अशी अचानक तिच्या माहेरी का निघून गेली, आणि आता त्याला काही राहवत नाही. तो ऐश्वर्याला कॉल करतो. ऐश्वर्याचा डोळा लागलेला असतो, फोनच्या रिंगने ती जागी होते आणि म्हणते की आता मी यांना काय सांगू. कशीबशी ती फोन रिसीव करते, बोलते की हां बोला ना सारंग. तेव्हा तो विचारतो की ऐश्वर्या काय झालं, तुम्ही अचानक माहेरी का गेलात, तिथे सगळं ठीक तर आहे ना. ऐश्वर्या आता त्याला कारण देत सांगते की नाही सारंग सगळं ठीक आहे, ते मला माझ्या मॉमची खूप आठवण येत होती ना म्हणून. तर सारंग मात्र तिला म्हणतो की ऐश्वर्या अहो पण मला सांगून जायचं ना, मी का नाही म्हणालो असतो. तेव्हा ती मात्र म्हणते की नाही सारंग असं नाही, परंतु आता खूप रात्र झाली आहे, इथेही सगळे झोपलेत, तुम्हीही झोपा, उद्या मी घरी येणारच आहे, आपण शांतपणे बोलूया, असं सांगून ती फोन कट करते. परंतु सारंगच्या मनात मात्र भलतंच येत असतं. ऐश्वर्या माझ्यापासून काही लपवत आहे का, नाही त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल का, असे अनेक विचार त्याच्या मनात येत असतात. दुसरीकडे ऐश्वर्याला देखील सारंगशी खोटं बोलावं लागतं याचं गिल्ट येत असतं. त्यानंतर आता बरीच रात्र झालेली असते, तेव्हाच अवंतिका पाणी पिण्यासाठी म्हणून खाली येते. ती किचनमध्ये जाते आणि इतक्यात ही शर्वरी पैशांची बॅग घेऊन घरी पोहोचते. गुपचूप ती दरवाजा उघडून आत शिरते, तेव्हाच अवंतिकाचं लक्ष जातं. अवंतिका पडद्यामागे लपून सगळं काही पाहत असते. शरू आता मुकाट्याने बॅग घेऊन तिच्या रूमकडे निघून जाते. अवंतिका विचार करते की शरूताई इतक्या रात्री ही बॅग घेऊन का आले असतील, काय असेल त्या बॅगमध्ये, म्हणजे ऐश्वर्या जे बोलत होती ते सगळं खरं असेल का, मला पाहायलाच हवं, असा विचार करून ती आता घराच्या बाहेरनं शरूच्या रूमच्या खिडकीशी आलेली असते. शरू आतमध्ये येते, पैशांची बॅग उघडून पैसे पाहत ती आता सुटकेचा निश्वास टाकत असते. तेव्हा अवंतिका हे सगळं बाहेरून पाहते आणि इतक्यात काहीसा आवाज होतो. शर्वरीला आता भीती वाटते, ती पटकन खिडकीजवळ येते. अवंतिका तिथे जीव मुठीत धरून बाजूला लपून बसलेली असते. शरू आता आजूबाजूला कोणी नाही येते पाहते आणि खिडकी बंद करून पुन्हा आता ती आतमध्ये आलेली असते. अवंतिका सुटकेचा निश्वास टाकते आणि आता तिला सारं काही कळालेलं असतं. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. जानकीला आज डिस्चार्ज मिळणार असतो. डिस्चार्ज पेपर रेडी असतात. ऐश्वर्या त्यावर साईन करते आणि आता जानकीच्या वॉर्डमध्ये येते. जानकी देखील साडी नेसून तिथे बसलेली असते. ऐश्वर्या पुन्हा तिला विचारते की तुला नक्की बरं वाटतंय ना गं. हे सगळं पाहता जानकी आता भावूक होऊन म्हणते की ऐश्वर्या अगं किती काळजी करशील माझी. तेव्हा ऐश्वर्या सांगते की अगं हे तर काहीच नाही, तूच आमच्या सगळ्यांची किती काळजी घेतेस. तेव्हा जानकी म्हणते की मी तर फक्त काळजी घेते गं, परंतु तू तर माझा जीव वाचवला.
तेव्हा ऐश्वर्या तिला सांगते की नाही गं जानकी, खरं तर आम्ही खूप उशिरा पोहोचलो. तिथे एक काका आले होते, त्यांनीच तुला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तुझ्यावर उपचार सुरू झाले. तेव्हा जानकी म्हणते की देवाच्या रूपानेच ते धावून आले म्हणायचे. तर त्यानंतर ऐश्वर्या जानकीला सांगते की तुझ्या बाबतीत जे घडलंय ते आम्ही घरच्यांपासून लपवलंय, कारण नानांच्या बाबतीत जे झालं होतं ते मला तुझ्या बाबतीत व्हायला नको होतं, म्हणून मी सर्वांशी खोटं बोलले. तेव्हा जानकी देखील तिला समजून घेते, सांगते की ऐश्वर्या एका अर्थाने बरंच केलं गं, आणि तसंही चांगल्या हेतूने बोललेलं खोटं हे खोटं नसतं, आणि बरं झालं तू घरच्यांना काही सांगितलं नाही, सगळे उगीच काळजीत पडले असते गं. आता तेव्हाच डॉक्टर तिकडे येतात. जानकीला सांगतात की हे बघा, आता घरी जात आहे परंतु औषधं वेळेत घ्या. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो डॉक्टर, मी देईन. आता डॉक्टर म्हणतात की जानकी रणदिवे काळजी घ्या, आणि ते निघून जातात. आणि ऐश्वर्या जानकीला घेऊन घराकडे येत असते. तेव्हाच इकडे घरी आता सर्वजण नाश्त्याच्या टेबलजवळ आलेले असतात. अवंतिका सर्वांना पोहे वाढत असते. तेव्हाच ही शरू मात्र मुद्दामहून बोलते की काय गं, तुझ्या त्या 2 लाडक्या वहिन्या त्या नाही आल्यात का अजून? अवंतिका काही बोलणार इतक्यात ती पाहते तर ऐश्वर्या जानकीला घेऊन येत असते. तिला खूप आनंद होतो. ती हसूनच शर्वरीला म्हणते की ते बघा वंश, अहो दोघीही आल्यात. आता समोर हे असं जानकीला जिवंत पाहतात. शरूला तर मोठा धक्काच बसलेला असतो. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे रंगच उडालेले असतात. ती मनाशी म्हणते की काय ही जानकी जिवंत कशी? कोणी वाचवलं असेल हिला? माझ्या प्लॅनची सगळी माती झाली. ही ऐश्वर्या घरी नव्हती, याचाच अर्थ ऐश्वर्याने जानकीला वाचवलं असणार, माझ्या लक्षात कसं आलं नाही, असं म्हणत तिचा खूप त्रागा होत असतो. तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या देखील समोर येतात. तेव्हा अवंतिका बोलते की वहिनी बसा ना, मी वाढते तुम्हाला. आता जानकी म्हणते की नाही नको अगं, दे इथे तू बस, मी वाढते. आता तेव्हाच सुमित्रेचा पारा चढतो. ती म्हणते की बस कर जानकी तुझी ही नाटकं. अगं एक तर रात्रभर घरात नव्हतीस, आत्ता उगवते, आणि हे सगळं ना आम्हाला कळून चुकलंय. एक तर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करून घेतलीस, या सगळ्यात यांचा बळी गेला, आणि स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं, आणि स्वतः हे असं उंडारते. असं म्हणत सुमित्रा तिला भलतंसलतं बोलत असते. ऐश्वर्या काही स्पष्टीकरण देणार, परंतु अवंतिका इशाऱ्याने तिला गप्प करते. ऐश्वर्या देखील गप्प होते. आता इकडे सुमित्रा विचारत असते की काय गं, काय म्हणत होतीस तू ऐश्वर्या? तेव्हा ती सांगते की काही नाही आई, तुमच्या तब्येतीबद्दल विचारणार होते. सुमित्रा तिलाही बोलते, म्हणते की काय गं, या जानकीने तुला चांगलं बनण्याची चांगलीच ट्रेनिंग दिली आहे, बंद करा तुमची ही नाटकं. असं बोलून सुमित्रा रागानेच तिथून उठून निघून जाते. ते पाहता शर्वरी मनाशी विचार करते की या ऐश्वर्याला बोलण्यापासून अवंतिकाने थांबवलं, म्हणजे या दोघींनी मिळून जानकीला वाचवलं असेल का? असंच काहीतरी असू शकतं. तर तेव्हाच आता इकडे जानकी काही करणार तेच ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तू जाऊन ना खोलीत आराम कर. तसंही तू जेन्युअनली काही करायला गेलीस ना तर इतरांना वाटेल की तू नाटकच करत आहे. ते पाहता सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, अगं उगीच टॉन्ट देऊन वादाला का ठिणगी देत आहेस? तेव्हा आता अवंतिकाला राहवत नाही, ती सौमित्र अनुघडणी करणार. तेव्हा जानकी तिला गप्प करते, म्हणते की असू देत ना, अगं कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आता सौमित्रला राग येतो. तो म्हणतो की चांगलं आहे, आम्हाला असंच इग्नोर करा, जातोय मी कामाला. असं बोलून नाश्ता न करता तो निघून जातो. सारंग देखील निघालेलं असतो, परंतु इतक्यात त्याचं लक्ष जानकीकडे जातं. जानकीच्या हाताला सलाईनचं बँडेज लावलेलं असतं. ते पाहून सारंग प्रश्न करतो की बहिणी, अगं तुझ्या हाताला काय झालंय? आता इकडे सगळ्याच जणी खूप घाबरलेले असतात, परंतु ऐश्वर्या कारण देत सांगते की काय नाही, ते काम करताना तिच्या हाताला लागलं होतं ना, मीच ते बँडेज तिला लावून दिलंय. सारंगचा विश्वास बसतो. हो का, असं बोलून तो तिथून निघून जातो. इकडे शर्वरीचा त्रागा होत असतो. हातातला पोह्यांचा चमचा वैतागून ती फेकते आणि दातोट खात असते. तर आता त्यानंतर जानकी तिच्या रूममध्ये येते. तर आता जानकी मात्र खूप अस्वस्थ असते. तेव्हाच अवंतिका आणि ऐश्वर्या तिथे येतात. अवंतिका विचारत असते की बहिणी, अहो कशा आहात तुम्ही? खाली सगळ्यांसमोर मला तुम्हाला विचारताही नाही आलं हो. असं म्हणत ती आता लगेच मायेने जानकीला मिठी मारते. तेव्हा जानकी सांगते की अवंतिका ग, नको काळजी करूस, मी ठीक आहे ग. तर जानकी सांगत असते की अवंतिका, अगं मी मंदिरात गेले होते, ती पैशांची बॅगही मी घेतली, मी तो पेढा खाल्ला होता, आणि नंतर माहिती नाही मी चक्कर येऊन खाली कोसळले ग. आता ती पैशांची बॅग कुणाकडे असेल असं आता ती टेन्शनमध्ये बोलते. तिला काही करून पैसे जमा करायचे असतात, ऋषीला सोडवायचं असतं. तेव्हाच अवंतिका सांगते की मला माहिती आहे ती बॅग कुठे आहे.
तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय कुणाकडे आहे. तेव्हा अवंतिका सांगते की शरुताईंकडे. हे ऐकून जानकीलाही आश्चर्य वाटतं. ती म्हणते की काय गं, तू शरुताईंचं नाव घेते. तेव्हा अवंतिका सांगते की हो, इतक्या दिवसांपासून ऐश्वर्या त्यांच्यावर संशय घेत होती, परंतु मी तिलाच गप्प करत होते. परंतु रात्री मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की शरुताई स्वतः पैशांची बॅग घेऊन घरात आल्या. आता सर्व काही ती सांगत असते आणि तेव्हाच शरू मात्र बाहेर भिंतीला कान लावून सगळं काही ऐकत असते. आता इकडे यांना कळालेलं असतं की पैसे तर घरातच आहे, शर्वरीनेच ते पैसे आणले. आता काहीही करून ते पैसे परत मिळवायचे. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी एक काम करते, मी नाटक करते, माझा डायमंडचा सेट हरवला आहे, खूप तमाशा करते. तुम्ही सांगा की सगळ्यांच्या रूमच्या झडती घे आणि याच निमित्ताने मी शरुताईंच्या रूमची देखील झडती घेईल. आपल्याला ते पैसे मिळतील आणि शरुताईंचा खरा चेहरा सगळ्यांसमोर. अवंतिका आणि जानकींनी देखील या प्लॅनला हिरवा कंदील दिलेला असतो. असंच करायचं ठरलेलं असतं. तेव्हा शर्वरीला मात्र बाहेर घाम फुटलेलं असतो. अरे बापरे, यांना तर सगळं कळलंय, काही करून मला ते पैसे हलवावेच लागतील, हा असा विचार ती करत असते. इतक्यात जानकी आतमध्ये बोलते की आपण हे करूयाच, परंतु मला ऋषिकेशची खूप काळजी वाटते, आधी जाऊन मी त्यांना भेटून येते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की थांब, एकटी जाऊ नकोस, हे बघ आधीच इतकं सगळं झालंय, मी तुझ्यासोबत येते. जानकी ही होकार देते. आता शर्वरीनेही हे ऐकलेलं असतं. ती विचार करते की जानकी वहिनी ऋषिकेश दादाला भेटायला जाईल, ऐश्वर्याही सोबत जाईल, घरात कोणीही नसेल, पैसे कुठेतरी सेफ ठिकाणी हलवावे लागतील, असा विचार करून ती घाईघाईने तिच्या रूममध्ये येते. पैशांची ती बॅग काढते आणि इतक्यात तिला राहुलचा फोन येतो. ती रागानेच विचारते की का फोन केलाय. तेव्हा तो हसूनच म्हणतो की अगं असं काय करते, सहज फोन केला. ती मात्र वैतागून त्याला सांगते की अरे एक काम धड केलं नाही तू, मूर्ख आहेस तू. ती ऐश्वर्या त्या जानकी बहिणीला ठीकपणे घरी घेऊन आली आहे. हे ऐकताच राहुललाही धक्काच बसतो. शर्वरी सांगते की होय, ती जानकी वहिनी जिवंत आहे, ऐश्वर्याने तिला घरी आणलंय आणि आता त्यांना हेही कळालंय की पैसे माझ्याचकडे आहे. आता पैसे मिळवण्यासाठी त्यांची प्लॅनिंग सुरू आहे. राहुल तिच्यावरच चिडतं. तर म्हणतो की शरू, अगं मी तुला सांगितलं होतं ना पैसे नेऊ नकोस, रिस्की आहे म्हणून, परंतु तू माझं ऐकलं नाही. अगं तुला ना नेहमी तुझंच खरं करायचं असतं, असं राहुल वैतागून बोलतो. तेव्हा शर्वरी ही दातोट खात म्हणते की जर का चांगलं बोलता येत नसेल ना तर गप्प राहावं माणसाने. एकतर सगळा घोळ तू घालून ठेवलाय, हे पैसे कुठे लपवायचे काहीच कळत नाहीये, तू सगळं वाढवून ठेवलंय, कसं निस्तरू मी. जर का हे पैसे माझ्या हातून गेले ना तर त्या जानकीला खूप भोगावं लागेल. या घरातलं वातावरण मी इतकं तापवून ठेवेन ना की तिला सहनही होणार नाही. आता त्यांच्याच प्लॅनमध्ये त्यांना कसं अडकवते ना तू बघत. आणि आता असं बोलून शर्वरी फोन कट करते. राहुल देखील वैतागत असतो. त्यानंतर ही शर्वरी मात्र ती बॅग उचलते, ओढणीच्या आड लपवते. घरात आजूबाजूला कोणीही नसल्याचं पाहता बॅग घेऊन ती सरळ जानकीच्या रूममध्ये येते. आज जानकीच्याच कपाटात शरूने ही पैशांची बॅग लपवलेली असते आणि आता तिकडनं ती निघून जाते. तर दुसरीकडे जानकी पोलीस स्टेशनमध्ये येते. तिला पाहताच ऋषीच्या जीवात जीव येतो. तो घाईनेच पुढे येऊन म्हणतो की जानकी, अगं तू ठीक तर आहेस ना. जानकी, अगं मला ना तुझी खूप काळजी वाटत होती, मी तुला फोन देखील केला होता पण तुझा फोन बंद येत होता गं. त्यानंतर मी तुला व्हॉइस नोट देखील पाठवली पण त्याचंही काही उत्तर आलं नाही. जानकी, काही झालं तर नाही आहे ना, तू ठीक तर आहेस ना, असं म्हणत तो काळजीने विचारत असतो. तेव्हा ती म्हणते की हो ऋषिकेश, मी ठीक आहे, हे बघा तुमच्या समोर आहे. आणि असं का विचारताय तुम्ही, काही झालं आहे का. तेव्हा ऋषी आता कशा प्रकारे त्याला जानकीचा भास झाला होता, जानकी येऊन त्याच्याशी निर्वाणीचं बोलत होती, अचानक अदृश्य झाली, हे सर्व काही तिला सांगतो. आणि त्याच्याचमुळे त्याला तिची इतकी काळजी वाटत होती हेही तो बोलून दाखवतो. त्याचं हे बोलणं ऐकून जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती मनाशी म्हणते की म्हणजे जेव्हा खरंच माझा जीव संकटात होता तेव्हा ऋषिकेशला देखील ते जाणवत होतं. यालाच तर प्रेम म्हणतात ना. तिथे माझे श्वास थांबत होते आणि इथे तुमचा जीव गुदमरत होता ऋषिकेश. अहो किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, असं म्हणत ती आता प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. तिच्याही डोळ्यात अश्रू पाहून तो म्हणतो की काय झालंय जानकी, अगं तू रडतेस का. ती मात्र डोळे पुसते आणि सांगते की काही नाही, तुमच्या डोळ्यात असं पाणी बघून मलाही रडू आलं ऋषिकेश. आणि काय इतकी काळजी करताय, हे बघा मी ठीक आहे. आता तुम्ही फक्त स्वतःची काळजी करा, स्वतःकडे लक्ष द्या आणि 24 तास
फक्त पुढच्या 24 तासाच्या आत मी तुम्हाला इथून बाहेर काढेन, शब्द आहे माझा, असं आता जानकी ते शब्द देते. ऋषी देखील होकार भरतो. मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आता ठरल्याप्रमाणे ऐश्वर्याने नेकलेस सापडत नाही याचं नाटक केलेलं असतं, घरातील सर्वांना जमा केलेलं असतं. तेव्हा शर्वरी म्हणते की बघितलंच आई, आता आपल्याच घरात आपल्याला चोर ठरवलं जातं. तेव्हा जानकी बोलते की अहो, इथे चोर कोण म्हणतंय, आम्ही फक्त इतकंच म्हणतोय की नेकलेस सापडत नाहीये. तेव्हा शरू म्हणते की हो का, मग तुझ्या रूमची झडती घ्यायची का. आणि आता ऐश्वर्या इकडे जानकीच्या रूममध्ये येते, कपाट ती शोधत असते आणि तिथेच तिला ती पैशांची बॅग दिसते. जानकी धक्क्याने समोर पाहत असते. मित्रांनो, आता जानकीलाच ही शर्वरी चोर ठरवेल. ऐश्वर्या जानकीला या ब्लेममधनं कसं सुखरूप बाहेर काढेल आणि जेव्हा सगळं सॉर्ट आऊट होईल असं काय घडेल, ज्याने शर्वरी विक्रांतची डेड बॉडी त्यांच्याच आवारात पुरेल. विक्रांतच्या खुनाचं गुपित असेल तरी काय, सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे ठरेल. तर का एपिसोड ऐकत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे, नक्की न्यू मधुर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.